धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची ओळख करून दिली। जरांगेंनी सांगितला मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा। कृष्णा आंधळेला लपवून ठेवल्याचाही आरोप। धनंजय मुंडेंविषयी उद्या मोठा गौप्यस्फोट करणार अंजली दमानी यांचा इशारा। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना सुद्धा भेटणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी जातीय राजकारणाची सुरुवात कुणी केली? ओबीसी महासंघाच्या तायवाडेंचा सवाल। धनंजय मुंडेंना लक्ष केल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ ओबीसींना यावं लागल्याची तायवाडेंची कबुली। शिवसेना जोडायची वेळ आली आहे म्हणणाऱ्या संजय शिरसाट यांचा यूटर्न। एवढा दुरावा आलाय की पुन्हा एकत्र येणं अशक्य। शिरसाट यांचं नवं वक्तव्य। शिवसेनेच्या मंत्र्यांना मुंबईत जनता दरबार घेण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश। बाळासाहेब भवनामध्ये सोमवार ते बुधवार जनता दरबाराचं आयोजन। तर वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराला नवी मुंबईमध्ये सुरुवात। शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी। राज्यातील कंत्राटदारांचा पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा। राक्षेनं खरं तर पंचांना गोळ्या घालायला हव्या होत्या। पंचांना लाथ मारल्याचं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारकडून संतप्त समर्थन। तर शिवराजचा पराभव सिद्ध केल्यास 1 कोटी देण्याचं कोच पोंगल यांचं आव्हान। राष्ट्रपतींचं अभिभाषण हे गेल्या वर्षीसारखंच। सरकारने गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या कामांचीच पुन्हा उजळणी। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल। दुहेरी हत्याकांडाने साईबाबांचं शिर्डी हादरलं। संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांसह 3 जणांवरती प्राणघातक हल्ला। दोघांचा मृत्यू तर 1 जण गंभीर। तासाभरामधल्या 3 घटनांनी शिर्डीमध्ये खळबळ। 1 संशयित ताब्यात। सोलापुरात खासगी बँक वसुली एजंटची मुजोरी। वसुलीसाठी थकबाकीदाराच्या मुलाचं अपहरण। वर पुन्हा खंडणीची सुद्धा मागणी। 3 वसुली एजंटच्या विरोधात गुन्हा दाखल। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये आज अमृत स्नानाचा योग। 5 कोटींपेक्षा जास्त भाविक अमृत स्नानासाठी जमण्याची शक्यता। साधू संतांसह भाविकांवरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।